देवयानीज टॉक शो. नमस्कार, मी देवयानी वरसकर. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह अंतर्गत कोकणची मानसी या फोरम अंतर्गत या नवरात्रीच्या अनुषंगाने आपण स्त्रियांचे हक्क आणि अंमलबजावणी यावर विशेष चर्चासत्र घेत आहोत. गेले 5 दिवस या संदर्भामध्ये आपल्याला ऍडव्होकेट हर्षा चौकेकर ह्या अमूल्य असं मार्गदर्शन करत आहेत. आजचा 6वा दिवस. आजच्या दिवसाचा जो विषय आहे तो आजकालच्या वर्किंग वुमनसाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि आजचा विषय आहे कामाचे ठिकाण आणि महिला सुरक्षा. आपण अनेक वेळेस बघतो की या ऑफिसमध्ये एखाद्या बॉसने एखाद्या महिलेला त्रास देत असतो किंवा शाळेमध्ये किंबहुना काही शिक्षक विद्यार्थ्यांना त्रास देत असतात, विद्यार्थिनींना त्रास देत असतात. अशा घटना हल्ली आपण वारंवार वाचत असतो, आपण बघत असतो. या संदर्भात हा कायदा काय सांगतो याच अनुषंगाने काल आपण कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली होती. कुटुंबामध्ये एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होत असतील तर काय करायचं हे जेव्हा आपण जाणून घेतो त्याच वेळेस कामाच्या ठिकाणी ती महिला ज्या ठिकाणी कामाला जाते तिथे तिच्यावरती जर अत्याचार होत असतील, तिथे तिच्यावरती जर अन्याय होत असतील तर तिने कुठे दाद मागायची या संदर्भात आज आपल्याला ऍडव्होकेट हर्षा चौकेकर ह्या मार्गदर्शन करणार आहेत. सर्वात प्रथम चौकेकर मॅडम, आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. आज अत्यंत महत्वाचा आणि स्त्रियांच्या वर्किंग वुमनच्या दृष्टीने महत्वाचा विषय घेऊन आज आपण आलेलो आहोत आणि तो आहे कामाचे ठिकाण आणि महिला सुरक्षा. आजकालच्या जगामध्ये बऱ्याचशा महिला या कामानिमित्ताने बाहेर जात असतात. मग या महिलांसाठी सुरक्षाविषयक कायदे कसे आहेत आणि काय आहेत? मॅडम, आपण असं बघतोय की महिला घराबाहेर पडते. महिला स्वतःचं सबलीकरण करण्यासाठी ती काही ना काही करण्याच्या उद्योगधंद्यामध्ये उतरते. मग जसं आपण कौटुंबिक हिंसाचार आता काल बघितला त्याप्रमाणे आता आपण तिच्या कामाच्या ठिकाणी पण तिला त्रास होत असणार, कारण ती स्त्री आहे. तिला पावलोपावली त्रास गृहीत धरूनच कायदे बनवलेले आहेत आणि तसे घटना घडलेल्या असतात, त्याच्यावरती अनुषंगाने ते कायदे पण बनवलेले असतात. तर एखादी स्त्री जेव्हा घराबाहेर पडते त्या घराबाहेर पडल्यानंतर ती ज्या कामाच्या ठिकाणी जाते मग त्या ठिकाणी ती सुरक्षित आहे का, हा एक प्रश्नचिन्ह तिथे बघितला जातो. की ती स्त्री आहे, तिचं जेंडर स्त्री आहे म्हणून तिच्यावरती अन्याय केला जातो. तिच्याकडे एक वापराची वस्तू म्हणा किंवा तिच्याकडे कुठल्या नजरेने बघितलं जातंय, तिच्यावरती कसल्या प्रकारचे आघात होत आहेत ते सगळं बघण्याचं काम हा कायदा करतो. म्हणजे कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा. या याच्यामध्ये असं बघण्यात आलं की एक घटना घडली होती राजस्थानमध्ये. त्या ठिकाणी एका महिलेनी त्या अन्यायाविरुद्ध तिथे कामाच्या वर्किंग प्लेस बद्दल तिथे जो अन्याय झाला त्या महिलावरती तिच्यावरती एक आवाज उठवला होता आणि ती केस एवढी झाली की त्याच्यामध्ये तिचा प्राणही गेला. तिला खूप मोठं त्याच्याबद्दल भोगावं लागलं आणि ह्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टनी त्यासाठी विशाखा गाईडलाईन्स म्हणून एक गाईडलाईन्स तयार केला की कामाच्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचे गाईडलाईन्स असल्या पाहिजे, कुठल्या अत्याचाराला सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणायचं, वर्किंग प्लेसला जी काही तिला त्रास होतोय तिथे काम करताना तिला जी कुचंबना होते ती त्या कामाच्या ठिकाणी ती सुरक्षित तिला स्वतःला वाटत नाहीये, अशासाठी मग तो कायदा तिथे पारित करण्यात आला. ह्या कायद्या अंतर्गत असं सांगितलं जातं की मग ती महिला जर त्या कामाच्या ठिकाणी असेल तर तिला तिथे कुठला शारीरिक, मानसिक, शाब्दिक काही त्रास होतोय का. मग त्या त्रासामध्ये असं पण बघितलं जातं की बऱ्याच वेळेला असलेले जोक्स मांडले जातात का तिच्या समोर, म्हणजे तिला एक प्रकारची एक तिला सूचना दिली जाते का तिच्या याच्यासाठी, किंवा एक प्रकारचं तिला SMS, ईमेल म्हणा, SMS म्हणा, ह्या अनुषंगाने तिला काही फोटोग्राफी पाठवली जाते का, किंवा अश्लील फोटो पाठवले जातात का, अश्लील जोक पाठवले जातात का, तिच्याकडे एकटक बघितलं जातंय का, तिला मुद्दाम धक्का मारला जातोय का, तिच्याकडनं काही सेक्शुअल फेवर्स मागितले जात आहेत का, तिच्यासाठी तिला तिथे कसं, म्हणजे आता मित्र असे गप्पा मारतायत की ते तिला ऐकायला जाईल आणि त्या काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या गप्पा असतील की ते तिने ऐकावं म्हणूनच बोललं जातंय. मग ह्या ठिकाणी हा सुद्धा वेगळा शब्द, म्हणजे हे सुद्धा तिचं सेक्शुअल हॅरॅसमेंट होतं तिथे. म्हणजे तिला कुठेतरी तिथे ती फ्रीली वातावरणामध्ये काम करू शकत नाहीये. मग अशा वेळेला तिने दाद कोणाकडे मागायची. मग याच्यासाठी हा कायदा अंतर्गत काही तरतुदी केलेल्या आहेत आणि त्या विशाखा गाईडलाईन्स ज्या आहेत त्या फॉलो करून त्याच्यामध्ये ती एक साचा तयार केलेला आहे आणि त्या पद्धतीने स्त्रीला संरक्षण देण्याचं काम केलं जातं.
बरोबर. म्हणजे एक ऑफिसमध्ये जर अशा पद्धतीने जर वातावरण असेल तर नक्कीच तिने या प्रकरणासाठी दाद मागितली पाहिजे. मग जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा ऍक्च्युअली त्या स्त्रीने कशा पद्धतीची भूमिका घ्यायला पाहिजे? आता महिलांचे छेडछाडीचे प्रकार आपण बघतोच आहे. तिला कुठल्याही म्हणजे अगदी बाहेरच्या ठिकाणी म्हणा किंवा कुठल्याही ठिकाणी तिच्यावर छेडछाडीचे प्रकार होत आहेत. कामाच्या ठिकाणी होणारे छेडछाडीचे प्रकार हे तिच्यावरती जे सेक्शुअल हरासमेंट म्हटलं जातं त्या गोष्टींना, याच्यासाठी कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की एक तरतूद केलेली आहे. त्या तरतुदी अंतर्गत म्हणजे त्यांना एक सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही कामाच्या ठिकाणी तिथे ती अंतर्गत एक पॉलिसी असावी. ती पॉलिसी बनवली जाते. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या ऑफिसमध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात त्या ऑफिसमध्ये ही पॉलिसी बनवणं महत्वाचं आहे, म्हणजे कंपल्सरी आहे. ते शासनाचा ऑर्डरच आहे, म्हणजे त्याची कायद्याची ऑर्डरच आहे की ती पॉलिसी असलीच पाहिजे. या पॉलिसी अंतर्गत असं काम केलं जातं की ही जी पॉलिसी याच्यामध्ये एक महिला असते, याच्यामध्ये 4 मेंबर गृहीत धरले जातात. त्याच्यामध्ये जी अध्यक्ष असते ती महिला असते आणि ही महिला जी असते ती त्या ऑफिस मधलीच ज्येष्ठ म्हणा किंवा ती थोडी जुनी असणारी असायला हवी. त्याच्यामध्ये 2 कर्मचारी आणखीन ऑफिस मधले घेतले जातात आणि एक अशी अननोन व्यक्ती असते जी बाहेरची असते. म्हणजे तिला तुमच्या परिस्थितीची फेवर करण्यासाठी तिला असं काही नाही, ती एकदम न्यूट्रल होऊन ती तिथे त्या गोष्टीचा विचार करणार. त्या विचारा अंतर्गत ती जी स्त्री आहे ती एक वकील असावी किंवा एक सोशल वर्कर असावी जी कायद्याचं ज्ञान तिला आहे किंवा स्त्रियांच्या हक्कांचं ज्ञान तिला आहे. अशी 4 जणांची कमिटी असते आणि याच्यामध्ये 50-50 म्हणजे 50% बायका तर 50% म्हणजे ह्या 2 बायका झाल्या तर ह्या 2 पुरुष, अशी कमिटी हे केली जाते. स्त्रीवरती जर तसा काही अन्याय होत असेल तर ह्या स्त्रीने ह्या कमिटीकडे कंप्लेंट करायची असते. तर ही कमिटी जेव्हा तयार होते प्रत्येक ऑफिसमध्ये, त्या ऑफिसमध्ये ती डिस्प्लेला लावली जाते की ह्या याच्या अंतर्गत ही कमिटी तयार झालेली आहे आणि तुम्हाला जर ऑफिसमधल्या कोणाला जर काही त्रास होत असेल तर त्या कमिटीकडे तुम्ही तक्रार करू शकता. आणि ही तक्रार जी करणार आहे त्याच्यामध्ये ज्यांनी तक्रार केली, ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे, यांची नावं गुपित ठेवली जातात. पण त्या डिस्प्लेला सगळ्या त्या जे पण तिथे कमिटी मेंबरची नावं, त्यांचा मोबाईल नंबर नमूद केलेला असतो आणि ती दिसेल अशा ठिकाणी ती डिस्प्ले केलेली असते. मग जेव्हा ती स्त्री ह्या कमिटीकडे जेव्हा तक्रार करते तेव्हा 60 दिवसाच्या आत त्याचं निराकरण करायचं असतं. कमिटीकडे तिथे गेल्यानंतर असं असतं की तिथे जे काही पुरावे सादर करावे लागतात. तुम्हाला खरोखर तसं काही त्रास आला, पुरावे म्हटल्यानंतर आता पहिला प्रश्न येतो की पुरावे आणायचे कुठून. तर बऱ्याच वेळेला कामाच्या ठिकाणी आपण जे काम करतो, आपली एंट्री, आपली जाण्याचा वेळ, आपला कोणतरी कलिग्स असतो जो तिथे एक गवाह म्हणून तिथे हे होईल, किंवा आपल्या कामाचं जर आपण एखाद्या कॉम्प्युटरवरती काम करत असू तर ते लॉग आउट कधी झालं, लॉग इन कधी झालं हे बघितलं जातं. म्हणजे अशा पद्धतीचे पुन्हा तिला जर काही पुरावे पाहिजे असतील, म्हणजे मस्टर हवं असेल किंवा आणखीन रेकॉर्ड बुक मधलं काही इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे असेल तर ही पूर्ण इन्फॉर्मेशन माहिती त्या व्यवस्थापनाच्या मालकाने तिला पुरवलीच पाहिजे असं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. तो तिला म्हणजे सांगू नाही शकत की नाही मी तुला नाही देणार, जा तुला काय करायचं ते कर, असं नाही सांगू शकत. तिला पूर्णपणे सहकार्य करण्याचं काम त्या ऑफिसरचं असतं. मग या अंतर्गत तिने ती कमिटीने तिकडे तक्रार करताना तिने त्या तक्रारीच्या 6 कॉप्या तयार करायच्या असतात की एक कॉपी ती ज्या व्यक्तीविरुद्ध तक्रार आहे तिला दिली जाते आणि बाकीच्या ज्या 4 कॉप्या आहेत त्या ज्या कमिटीचे 4 मेंबर आहेत त्यांना दिली जाते आणि एक स्वतःकडे राहिली जाते. मग याच्यावरती देखील उलट तपासणी हे सगळे जे प्रक्रिया आहे ती सगळी केली जाते आणि त्या अंतर्गतमध्ये जर त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला तर त्याला शिक्षेचं देखील प्रावधान आहे. मग आता तुम्ही म्हणाल शिक्षा म्हणजे काय, तर शिक्षा याच्यामध्ये अशी केली जाते की त्याला निलंबित केलं जाऊ शकतं, त्याचं प्रमोशन हे केलं शकतं, त्याची बदली केली जाऊ शकते. अशा पद्धतीचे त्याच्यावरती त्याला शिक्षा म्हणून केली जाते. आणि जर त्या व्यक्तीला त्याची शिक्षा जर मान्य नसेल, त्याचं म्हणणं असेल की माझा तर मी त्या इंटेन्शननी कधी बोललोच नव्हतं किंवा मी त्या इंटेन्शनने त्याला कधी हातच लावला नाही, मग अशा वेळेला तो पुरुष आहे तो अपीलमध्ये जाऊ शकतो कोर्टामध्ये. त्या ऑर्डरच्या विरुद्ध तो कोर्टामध्ये जाऊ शकतो. परंतु प्रथम दर्शनी ती जेव्हा त्या कोर्टामध्ये ती जाते त्यावेळेला तिला त्या 10 दिवस जे 3 महिन्याचा जो सांगितलेला आहे पिरियड, 3 महिने 60 दिवसांमध्ये त्याची ती सगळी प्रक्रिया पूर्ण होते, पण 3 महिन्याच्या आत तिला त्याचं रिलीफ देणं महत्वाचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. कारण हा धोका असा असतो की ती स्त्री नाही सहन करू शकत आहे, ती स्वतःला सिक्युअर नाही समजत आहे.
मग ह्या दरम्यानमध्ये ज्या 3 महिने जी कारवाई झालेली असते ह्या 3 महिन्यामध्ये तिला भरपगारी रजा देखील चालू असते. तिला एक सुरक्षित वातावरण मिळावं म्हणून तिने घरी बसून तिचं ती हे करू शकते आणि तिला ते एक रिलीफ दिलं जातं. आणि ही सुनावणी झाल्यानंतर 3 महिन्याच्या नंतर एक ऑर्डर निघते आणि त्याच्यामधून तिला रिलीफ मिळतं. म्हणजे अशी एक एकंदरीत ती प्रक्रिया आहे की कामाच्या ठिकाणी एक युनिटी म्हणा किंवा एक व्यवस्थापन. बरोबर. आता आपण सांगितलं की एखाद्या ठिकाणी, एखाद्या कामाच्या ठिकाणी जर एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होत असतील तर तिने कशी भूमिका घेतली पाहिजे, कशी कमिटी आणि कोणाची कमिटी स्थापन केली जाते, आणि ही कमिटी स्थापन केल्यानंतर एखाद्या महिलेने जर त्या कमिटीकडे जर आपली तक्रार जर नोंदवली तर त्यामार्फत शिक्षेचं प्रावधान सुद्धा कशा पद्धतीने आहे, आणि समजा अपील करायचं असेल तर कुठे केलं जाईल किंवा काय, या संदर्भात माहिती दिली. पण एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्त्री आपले कुठले हक्क सुरक्षित करू शकते किंवा तिने आपले कुठले हक्क सुरक्षित केले पाहिजे? आता आपण जेव्हा म्हणतो की तिला जेव्हा अधिकार आणि तिला जेव्हा सुरक्षतेची बाब आलेली आहे तर तिला याच्यामध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल ह्या दोन्ही याच्याला ती जाऊ शकते. जसं तिला छेडछाडीच्या प्रकरणामध्ये ती 354 म्हणजे असा गुन्हा पकडला जातो की तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तर तो गंभीर दखलपात्र गुन्हा धरला जातो की तिने हा जर गुन्हा अंतर्गत ती जर जात असेल तर तिचा तो हक्क आहे की तिला सुरक्षितता पाहिजे. त्याचप्रमाणे आपण म्हणतो की आता कामगार म्हणजे कोण, म्हणजे महिला म्हणजे फक्त ऑफिसच का, तर ऑफिस नाही तर ती कोणतीही महिला असू शकते. म्हणजे अगदी आपल्या घरी कामासाठी येणारी बाई ही देखील ती तिचा तो कामाची ती प्लेस असू शकते. त्याचप्रमाणे हंगामी कॉन्ट्रॅक्टर किंवा शेतावर काम करणारी बाई ही देखील ती जाते, म्हणजे कामासाठी जाते. जर एखादी स्त्री एखादं कुरिअर किंवा एखादं लेटर देण्यासाठी एखाद्या ऑफिसमध्ये जात असेल तरी सुद्धा ते तिचं कामाचं ठिकाण, ती भले ती 1 दिवसासाठी होऊ देत आणि तिच्याबरोबर तो हादसा होऊ देत तरी देखील तिची दखलपात्र गुन्हा तो पकडला जातो. त्याचप्रमाणे असं सांगितलं जातं की त्या जी काय कंपनी म्हणा किंवा जे व्यवस्थापन आहे, जी ते कामाचं ठिकाण आहे, जर त्या कामाच्या ठिकाणाने एखादं पिकनिक ऑर्गनाईज केली किंवा एखादी पार्टी ऑर्गनाईज केली आणि त्या याच्यामध्ये जर तसं काही झालं, म्हणजे तेही जरुरी नाही की ऑफिसमध्येच झालं पाहिजे. जर तुमच्या समजा एखाद्या कंपनीने एखादी पार्टी ऑर्गनाईज केली किंवा एखादी पिकनिक ऑर्गनाईज केली आणि बऱ्याच ठिकाणी पिकनिकच्या ठिकाणी अशा हादसे होतात, मग अशा वेळेला ती जर कंपनीच्या मार्फत आयोजित पिकनिक आहे आणि जर तिच्याबरोबर तिथे जर अन्याय झालेला असेल, अत्याचार झालेला असेल तर त्या अत्याचाराच्या विरुद्ध देखील ती ह्या कमिटी अंतर्गत तक्रार करू शकते आणि तिला तक्रारची दखल घेऊन तिच्यावरती तिला न्याय मिळाला जातो. आता आपण म्हणतो की ह्या महिलांना बऱ्याच वेळेला असं असतं की अरे मी कंप्लेंट केली तर म्हणजे बऱ्याच वेळेला तो जो व्यवस्थापनातले जे काय साहेब असतात ते लहान आपले जे कलिग्स असतात किंवा ते जे ज्युनियर्स असतात त्यांच्यावरच दबाव करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना बऱ्याच ठिकाणी आमिष दाखवतात की तू जर मला जे हवं ते दिलंस तर मी तुला प्रमोशन देईन किंवा मी तुला, अशा पद्धतीचं पण देखील असतं. मग ह्याच्यामध्ये असं बघितलं जातं की त्याच्यामध्ये 3 प्रकार बघितले जातात की कशा पद्धतीने त्यांना अरेस्ट होऊ शकतं. म्हणजे आपण नुसतं हात लावला किंवा मेसेजेस केले किंवा अश्लील फोटो पाठवले, एकटक बघत राहिलं किंवा काहीतरी खुणा केल्या किंवा अशालाच नाही तर बऱ्याच वेळेला असं असतं की मागणी केली असेल कसल्या गोष्टीची आणि आपण नाही देते, मग त्याचा परिणाम कामावरती करून देत असेल ते. दुसरं असं असतं की ही जी एक व्यक्ती आहे तिला जाणून बुजून तिला त्रास द्यायचा, म्हणजे ती जेणेकरून ती नंतर त्या साहेबापर्यंत आली पाहिजे. मग त्याच्यासाठी तिला कामाच्या ठिकाणी तिला व्यवस्थापन नाही द्यायचं, म्हणजे तिच्यासाठी एखादं लेटर आलंय, तिच्यासाठी काही असतील बातम्या तर तिच्यापर्यंत पोहोचवायच्या नाही, त्याच्यात अडथळे आणायचे, म्हणजे जेणेकरून तिला तिथे राहणं किंवा तिला तिथे वावरणं ती मुश्किल होईल आणि ती कोणाच्या तरी म्हणतात ना ती जाईल त्याच्याकडे आणि ती त्याच्याकडनं काहीतरी मदत मागेल आणि मग तो तिला ह्या गोष्टीमध्ये हे केलं जाईल. दुसरं असं असतं की मी जर कंप्लेंट केली तर मग कसं, मग आता मी पुन्हा त्याच ठिकाणी काम करायला जाणार, मग त्याचा त्रास मला पुन्हा होऊ शकतो. म्हणजे अशा देखील आहेत प्रकार की आज तर मी कंप्लेंट केली आहे, मला त्याच्यावरती न्याय पण मिळालेला आहे, पण पुन्हा मला दुसऱ्या दिवशी तिथेच कामाला जायचं. म्हणजे महिला त्याबाबत सुद्धा विचार करतात आणि कंप्लेंट करत नाही, त्या बऱ्याच गोष्टी सोडून देतात किंवा मग ते स्वीकारतात. म्हणजे अशा काही बऱ्याच ठिकाणी गोष्टी घडतात. तर अशा ठिकाणी ह्या जर काही गोष्टी घडत असेल तर ह्यांनाच देखील गुन्हा पकडला जातो आणि ह्याच्या बाबत देखील त्यांना जी तरतूद केलेली आहे त्याच्याबद्दल देखील त्यांची जी कमिटी आहे त्याच्या अंतर्गत त्यांना एक तक्रार, कारण काय असतं की एखादी ती महिला जर तक्रार घेऊन गेली तर तिला आधी विचारलं जातं
की बाबा तुला ही तक्रार पुढे न्यायची आहे की थांबवायची आहे, त्याचं पण समुपदेशन तिथे केलं जातं. मग बऱ्याच वेळेला ती जर महिला, तिची जर इच्छा असेल, म्हणजे त्याच्यात पुरुषाची इच्छा बघितली जात नाही की त्याला बोलवून किंवा बाबा एकदा झाला आता परत नाही व्हायला पाहिजे असं वगैरे काही नाही. ती महिला जी आलेली कंप्लेंट घेऊन तिला विचारलं जातं की बाबा तुला हे पुढे न्यायचं आहे का याच्यामध्ये. जर तिने विचार करून सांगितलं की नको, ठीक आहे मी आता ठीक आहे एकदा मी माफ करते नंतर बघू, परंतु त्या ठिकाणी देखील त्या गुन्ह्याची नोंद तिथे झालेली असते. आणि मग नंतर जेव्हा दुसऱ्या वेळेला जर तो माणूस एकदा हिंमत त्याची ठीक आहे चला आता एकदा मी सुटलो, दुसऱ्यांदा बघू हिला, दुसऱ्या पद्धतीने बघू, म्हणजे अशा पद्धतीने काही ट्राय करणारे पण असतात. मग अशा वेळेला जर तिने पुन्हा कंप्लेंट केली तर त्याच्यावरती पुन्हा त्याच्यावरती म्हणजे डबल त्याचे एक तर आधीच रेकॉर्ड झालेलं असतं की ह्या माणसाने अशा पद्धतीने तिला त्रास आधी दिला होता. मग याच्यासाठी तिला वेगळा पुरावा जमा करण्याची गरजच लागत नाही, कारण आधी तिच्याकडे तिने पुराव्यानिशी ती कंप्लेंट केलेली असते की त्याने मला हे पाठवलंय म्हणा किंवा तो माझ्याकडे असा हे करतोय, आणि म्हणून मग त्याबाबत ह्या कायद्याअंतर्गत त्याला ते शिक्षेचं प्रावधान केलेलं आहे. नक्कीच. आज 6व्या दिवशी स्त्रियांचे हक्क आणि अंमलबजावणी या विशेष चर्चासत्रामध्ये कामाचं ठिकाण आणि महिला सुरक्षा यावरती चर्चा घेण्यात आलेली होती. ऍडव्होकेट चौकेकर मॅडम, हे एकूणच कसं शिक्षेचं प्रावधान आहे, कमिटी काय असते, स्त्रीने एखाद्या महिलेने वर्किंग वुमनने कुठे संपर्क साधायचा, याबद्दल आपण चांगलंच मार्गदर्शन केलेलं आहे. या संदर्भामध्ये या विषयाच्या शेवटाला आपण काय सांगाल? स्त्रियांसाठी जे हक्क दिलेले आहेत, स्त्रियांसाठी जे संरक्षण दिलेलं आहे, मी प्रत्येक वेळेला ह्या शब्दांवरती जोर याच्यासाठी देते कारण कायद्याने आपल्याला जे संरक्षण दिलेलं आहे त्या संरक्षणाचा फायदा करून घ्यायचाच आहे. आणि हा जो वर्कप्लेस कामाच्या ठिकाणी जो लैंगिक शोषणाचा जो आहे त्याच्यासाठी एक स्ट्रिक्टली म्हणजे आदेश आहे की ज्या कामाच्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त कामगार काम करतात त्या ठिकाणी त्या व्यवस्थापन ह्याला जो मालक आहे त्याला ही कमिटी बनवायचीच आहे, नाही तर त्याच्यावरती 50,000 रुपये दंड असा आकारला जातो. आणि अगदीच त्यांनी तरी सुद्धा नाही बनवली असेल आणि त्याच्यावरती वारंवार अशा घटना घडत असतील तर त्याला नंतर त्याचं जे लायसन्स आहे, ज्या कंपनीच्या आधारे त्याने ते वर्किंग प्लेस चालू केलेलं आहे ते रद्द देखील होऊ शकतं असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुन्हा तुम्हाला आपण म्हणू की ऑडिट वगैरे, कारण कसं हे तुमची जी समिती आहे ती काम करते ही पण कुठेतरी दिसलं पाहिजे. तर जेव्हा तुमचं ऑडिट होतं त्यावेळेला तुम्हाला एक वेगळा रिपोर्ट पण बनवून द्यावा लागतो की आमच्याकडे असं वर्किंग प्लेस आहे, याच्यामध्ये काही जर तुमच्याकडे घटना घडल्या असतील तर त्या तिथे नमूद करणं महत्वाचं आहे. मग त्या पद्धतीचा तो एक रेकॉर्ड पण ठेवला जातो आणि मग ते एकंदरीत तुमचं संपूर्ण ते दाखवलं जातं की तुमचे व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे, तिथे किती सुरक्षित वातावरण आहे हे त्याच्यातून दिसलं जातं. तर जाता जाता मला असंच म्हणायचंय की भले ते घर असो किंवा ते ऑफिस असो, भले तो रस्ता असो किंवा मार्केट असो, भले ते शाळा असू दे किंवा आणखीन कुठलं मंदिर असू दे, कुठलंही ठिकाण असू दे, पण महिलांच्या सुरक्षिततेसाठी जे जे कायदे करता येतील तेवढे कायदे सरकारने केलेले आहेत आणि अजूनही पुढे करण्याची सोय चाललेली आहे. तर कामाच्या ठिकाणी जी असुरक्षितता महिलाला वाटत असेल तर तिने हा कायद्याचा वापर करावा. कारण काय, आज तुम्ही जसं मी वारंवार म्हणते की आपण पर्यंत जी गोष्ट आलेली आहे, आपण जर त्या गोष्टीला आवाज उठवला नाही तर आपल्यासारख्या अनेक भगिनी त्याच्यामध्ये भरडल्या जाऊ शकतात. कारण आज प्रत्येक स्त्री स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी घराचं उंबरठा ओलांडते आणि ओलांडताना तिला ती सुरक्षितता कुठेतरी भासली पाहिजे आणि त्या भासलेल्या सुरक्षिततेसाठी आणि तिच्या त्या पुढच्या भविष्यासाठी, कारण एक स्त्री जी आहे ती जेव्हा सबळपणे खंबीरपणे उभी राहील तेव्हा ती तिच्या 7 पिढ्या घडवणार आहे, ती काहीतरी समाजाला चांगलं देणार आहे. कारण स्त्री जी आहे आजपर्यंतची स्त्री जिथे जिथे थांबली तिथे तिथे प्रगती अधोगती आपल्याला दिसते, पण जिथे जिथे तिने पाऊल टाकलेलं आहे तिथे तिथे आजच्या परिस्थितीला आपण बघताना असं बघतो की तिथे तिथे प्रगती झालेली आहे. तिने तिचीच प्रगती केली आहे, तिच्या कुटुंबाची प्रगती केली आहे, तिच्या मुलांना तिने चांगले संस्कार दिलेले आहेत, ती एका चांगल्या समाजाची प्रगती करते आणि उद्या ती आपली देशाची देखील प्रगती करण्याच्या ती काबिल आहे. फक्त तिला कुठेतरी एक सुरक्षितता जी दिलेली आहे त्याचं एक व्यवस्थित व्यवस्थापन झालं पाहिजे आणि हे सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणजे कामाच्या ठिकाणचं मी म्हटलं तर कामाच्या ठिकाणी देखील जे बॉस आहेत, तिथले कर्मचारी आहेत, त्यांच्या सहकार्याने त्यांच्या त्या गोष्टींनी त्या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन ठेवणं फार महत्वाचं आहे. नक्कीच मॅडम, फार मौलिक असं सांगितलेलं आहे की जर एखादी महिला जर ती वर्किंग वुमन असेल किंवा ती शिकलेली असेल तर तिच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर झाला तर निश्चितच ती आपल्या घरापासून समाजापर्यंत आणि समाजापासून आपल्या राष्ट्रापर्यंत सगळ्यांचीच प्रगती करण्यामध्ये आपला हातभार लावू शकते. एकूणच
कोकणची माणसे अंतर्गत या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण वेगळा विषय घेऊन सर्व दर्शकांसमोर आलेलो होतो आणि तो होता स्त्रियांचे हक्क आणि अंमलबजावणी. गेले 5 दिवस या मार्फत वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा केलेली आहे. आजचा विषय अत्यंत महत्वाचा होता, कामाचं ठिकाण आणि महिलांची सुरक्षा. या विषयावरती ऍडव्होकेट हर्षा चौकेकर यांनी अत्यंत सुंदरपणे मार्गदर्शन केलेलं आहे. कामाच्या ठिकाणी काम करताना एखाद्या महिलेवरती जर अन्याय होत असेल तर तिने काय करावं ह्याचं त्यांनी थोडक्यात पण सुटसुटीत शब्दामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितच अशा महिला की ज्यांना खरंच असा त्रास होत असेल त्यांनी त्या फोरमचा निश्चितच वापर करून आपल्याला न्याय मिळवून घ्यावा. ऍडव्होकेट चौकेकर, आपण आलात आणि हा अत्यंत क्लिष्ट असा विषय अत्यंत सोपा करून सांगितलात त्याबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्ह टीमच्या वतीने आपले धन्यवाद. धन्यवाद.